उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच नाराज छगन भुजबळांची भेट घेणार। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार। नाशिकच्या जेजुरकर लॉन्समध्ये सकाळी 10:30 वाजता छगन भुजबळांचा कार्यकर्ता मेळावा। मेळाव्यातून भुजबळ आपली कोणती भूमिका स्पष्ट करतात याकडे लक्ष। नाशिकमधील भुजबळांचे कार्यकर्ते नागपुरात अजित पवारांना भेटणार। भुजबळांना मंत्रिपद न दिल्यानं कार्यकर्ते आक्रमक, भुजबळांकडूनही नाराजी व्यक्त। नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक। मंत्रिमंडळात स्थान आणि पक्षात सन्मान मिळत नसल्यानं छगन भुजबळ नाराज, तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडून मनधरणीचे प्रयत्न। येवल्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत भुजबळांची खदखद बाहेर, काय तर म्हणे दादाचा वादा, असला वादा वगैरे मी मानत नाही, भुजबळ संतापले। मुख्यमंत्री फडणवीसांनी माझा मंत्रिमंडळात समावेश असावा यासाठी आग्रह धरला होता, पण मंत्रिपद कुणीही नाकारलं तरी शेवटी निर्णय पक्षप्रमुखांचा असतो। छगन भुजबळांची अजित पवारांवर उघड नाराजी। सरकारची झाली दैना, त्यामुळे भुजबळांचं वाहा नाही रहना। छगन भुजबळांनी अद्याप संपर्क केला नाही, पण ते अधूनमधून संपर्कात असतात। भुजबळांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचं सूचक वक्तव्य। 2 दिवसांपासून अनुपस्थित असणारे अजितदादा आज सभागृहात उपस्थित असणार, विधिमंडळातील कामकाजात सहभागी होणार। अजित पवारांची तब्येत ठीक नव्हती। अजित पवारांना राजकीय आजार नव्हता, तब्येत ठीक दिसत नव्हती। शशिकांत शिंदेंचं अजित पवारांच्या भेटीवर वक्तव्य। अजित पवार दिल्लीला गेल्याच्या बातम्या चुकीच्या, थ्रोट इन्फेक्शनमुळे ते नागपुरातील बंगल्यावर आराम करत होते, सुनील तटकरेंची माहिती। आदिती तटकरेंनी नागपुरातील निवासस्थानी अजित पवारांची भेट घेतली, तर अजित पवार नॉट रिचेबल नव्हते। पुढच्या कामासाठी त्यांच्या शुभेच्छा घेतल्या, आदिती तटकरेंची प्रतिक्रिया। शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे अजित पवारांच्या भेटीला, अजित पवारांना शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतली। शरद पवारांची साथ कधी सोडणार नाही, भेटीनंतर शिंदेंची प्रतिक्रिया। महायुतीचं खातेवाटप ठरलं, येत्या 24 तासात अंतिम शिक्कामोर्तब होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसात संपूर्ण खातेवाटपाची यादी राज्यपालांना देणार। महायुतीत गृह भाजपकडे, नगरविकास खातं शिवसेनेकडे, तर अर्थ खातं दादा गटाकडेच राहणार। शिवसेनेचं उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीला, तर भाजपच्या वाटेचं गृहनिर्माण खातं शिवसेनेला जाणार, सूत्रांची माहिती। महायुती सरकारचं मंत्रिमंडळ अखेर बनलं, मात्र रडारड संपलेली नाही। भविष्यात शिंदे अजित पवार निस्तेज होतील, सामनातून महायुती सरकारवर टीका। उद्धव ठाकरेंनी विधिमंडळात मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। विरोधी पक्षनेते पद देण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी चर्चा केल्याची माहिती। परभणीत घडलेल्या घटनेबाबत आज सभागृहात चर्चा होणार। नियम 101 अन्वये आपत्कालीन चर्चा केली जाणार। विरोधकांकडून करण्यात आली होती चर्चेची मागणी। विरोधी पक्षाचे नेते आज बीड आणि परभणीच्या दौऱ्यावर जाणार। मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार, तर परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेण्याची शक्यता। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, राज्य सरकारकडून आज एसआयटी चौकशीचे आदेश निघण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मस्साजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि पोलीस अधिकारी राजेश पाटलांची भेट। केजमधील हॉटेलमध्ये भेट झाल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। संतोष देशमुख प्रकरणातील हॉटेलमधील दुसरा व्हिडिओ समोर। सीसीटीव्हीत संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आधीपासूनच हॉटेलमध्ये बसल्याचं व्हिडिओतून समोर। नागपूरच्या थंडीत आमदार मंत्र्यांना सर्दी खोकला घशाचा संसर्ग। विधानभवनाच्या आरोग्य केंद्रात महाजन गोगावलेंवर काल उपचार, तर अजित पवार अंबादास दानवेंची प्रकृती बरी नसल्याची माहिती। दादा भुसेंनी राऊतांविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याचं प्रकरण, मुंबई सत्र न्यायालयाच्या आदेशाला संजय राऊतांचं आव्हान। सत्र न्यायालयानं अर्ज फेटाळल्यानंतर संजय राऊत हायकोर्टात। बेळगावच्या महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ नागपुरात दाखल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार। चेतन तुपे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विधिमंडळाचे नवीन प्रतोद असणार। अनिल पाटलांनी ही जबाबदारी घेतली नसल्यानं तुपेंची निवड करण्यात आली, सूत्रांची माहिती। शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांची शिवसेना विधिमंडळाच्या विधान परिषद मुख्य प्रतोदपदी नियुक्ती। सभागृहात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया। प्रताप सरनाईकांना मंत्रिपद मिळाल्यानंतर डोंबिवलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांची बॅनरबाजी चर्चेत। कार्यकर्त्यांकडून मिठाई वाटप करून फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष। पुण्यातील भोर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकरांनी घेतली नितीन गडकरींची भेट। मतदारसंघाच्या विकासासाठी विविध ठिकाणच्या रस्त्यांची रुंदीकरण करण्याची मागणी। फेरमतमोजणीसाठी रोहिणी खडसे आणि ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी उच्च न्यायालयात दाद मागणार। फेरमतमोजणी होणार नसल्यानं न्यायालयात धाव।
छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील परिचारिकांचं काम बंद आंदोलन स्थगित. अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्याकडून परिचारिकांना आज पगार देण्याचं आश्वासन. नोव्हेंबर महिन्याचा पगार न मिळाल्यानं केलं होतं आंदोलन. बदलापूर अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन. राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती. MMRDA बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं काम 2 टप्प्यांमध्ये उभारणार. पहिल्या टप्प्याचं काम 99% पूर्ण. जानेवारी 2025 मध्ये पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्याचं नियोजन.